पाहूयात तर वैष्णवी हगवणे हत्या प्रकरणात राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे या दोघांची पोलीस कोठडी आज संपणार आहे। आज दुपारी पिंपरी चिंचवड पोलीस दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करणार आहेत। तर या दोघांना कोर्टाने 28 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली होती। पोलीस कोठडी संपल्यानंतर पिंपरी चिंचवड पोलीस या दोघांच्याही पोलीस कोठडीची पुन्हा मागणी करणार आहेत। या प्रकरणी आतापर्यंत एकूण 10 आरोपींना पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात आपले प्रतिनिधी गोविंद वाकडे यांच्याकडून। गोविंद, या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी 28 मे पर्यंत होती, पण आता पोलीस पुन्हा यांची पोलीस कोठडी वाढवून मागण्याची शक्यता आहे, काय अपडेट्स? प्रियंका, या हुंडाबळी प्रकरणातील जे 5 मुख्य आरोपी होते, राजेंद्र हगवणे, लता हगवणे, त्याचबरोबर सुशील हगवणे, पती शशांक हगवणे आणि ननद जी होती करिश्मा हगवणे, या 5ही आरोपींची आज पोलीस कोठडी संपते आणि दुपारी या 5ही जणांना एकत्रितरित्या पहिल्यांदाच न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। अर्थातच आणखी या सगळ्या प्रकरणाचा तपास बाकी आहे आणि त्यामुळे या सगळ्यांची पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी पोलीस करणार आहेत। मात्र तत्पूर्वी दृश्यांमध्ये आपण बघू शकतो की या सगळ्या आरोपींच्या चालण्यातला जो आयट आहे, जो माज आहे, आपण या दृश्यांमधनं बघतोय की जराही यांना कायद्याची भीती नसल्याचं दिसतंय। थोड्या वेळापूर्वी बावधन पोलीस स्टेशनमध्ये 5ही आरोपी एकत्रित आणले गेले तेव्हा त्यांची ही चाल किती माजुरडी आहे आपल्याला दिसून येऊ शकते आणि त्याच आविर्भावामध्ये हे सगळे जे आरोपी आहेत की आपल्याला काय कुठलीही शिक्षा होणार नाही अशा आविर्भावात हे चालत होते। सासू देखील सगळ्यात मागणं आली आणि दोन्ही भावांच्या हातामध्ये हातकडी असल्याचं आपण बघतोय। मात्र जराही आयटी मध्ये चालण्याची जी आयट आहे, जे मस्तवालपणा आहे, ते यांच्यातला कमी झालेला नाही आणि त्यामुळे कठोरात कठोर यांना शिक्षा झाली पाहिजे अशी सगळीकडनं मागणी होते आहे। अर्थातच या सगळ्या संदर्भामध्ये चौकशी जी करणं बाकीची आहे की मयत वैष्णवीला 24 तासापूर्वी जी मारहाण झाली ती सगळ्यांनी मिळून केली होती का, कोणत्या वस्तूच्या सहाय्याने तिला मारहाण केल्या गेली आणि या गुन्ह्यामध्ये आणखी कोण कोण आहेत, निलेश चव्हाण कुठे असू शकतो, अशा अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्यासाठी यांच्या पोलीस कोठडीमध्ये वाढ होऊ शकते आणि त्या पद्धतीने पोलीस ती मागणी करू शकतात। दुपारी 2च्या सुमारास या सगळ्यांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। आता यांना सगळ्यांना बावधन पोलीस स्टेशनमध्ये आणलं गेलेलं आहे। आणि गोविंद, तर निलेश चव्हाण ज्यातला जो आणखी एक आरोपी आहे तो नेमका कुठे आहे, तो अजूनही फरार आहे, या सगळ्या संदर्भातील अपडेट्स तुमच्याकडून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांनी शस्त्र परवाना देताना खोटं शपथपत्र दिल्याचं आता उघड झालंय। पोलिसांकडून या संदर्भात चौकशी सुरू आहे। तर खोटा भाडे करार करून परवाना मिळवल्याचं देखील उघड झालंय। तर सुशील हगवणे आणि शशांक हगवणे या दोघांनीही शस्त्र परवान्यासाठी खोटं शपथपत्र दिल्याची माहिती समोर आली आहे। तर खोटा भाडे करार करून यांनी शस्त्र परवाना मिळवलाय। तर वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणानंतर चर्चेत आलेला गुंड निलेश चव्हाण गेल्या 8 दिवसांपासून फरार आहे। पिंपरी चिंचवड पोलिसांकडून त्याचा कसून शोध सुरू असला तरी अद्यापही तो पोलिसांना सापडलेला नाही। त्यामुळे पिंपरी चिंचवड पोलिसांच्या कार्यप्रणालीवर सवाल उपस्थित केले जात आहेत। वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या 9 महिन्यांच्या बाळाला कसपटे कुटुंबियांकडे देण्यास याच निलेश चव्हाणने नकार दिला होता। वैष्णवीच्या माहेरच्यांना त्यानं पिस्तूलचा धाक दाखवला होता। दरम्यान याच प्रकरणी गुंड निलेश चव्हाणवर गुन्हेही दाखल करण्यात आले। तर त्याच्यावर नुकताच हुंडाबळी प्रकरणीही गुन्हा दाखल करण्यात आलाय। मात्र अद्यापही त्याला पकडण्यात पोलिसांना यश आलेलं नाही। चव्हाणच्या मार्गावर पुणे पोलिसांचे 3 आणि पिंपरी चिंचवड पोलिसांचे 3 असे 6 पथकं आहेत। याशिवाय आरोपी चव्हाण हवाई मार्गे पळून जाऊ नये म्हणून पिंपरी चिंचवड पोलिसांनी चव्हाण विरोधात लुकआउट नोटीस देखील जारी केली आहे। मात्र हे सगळं करून सुद्धा चव्हाण पोलिसांना मागील 8 दिवसांपासून गुंगारा देतोय। दरम्यान वैष्णवी हगवणे प्रकरणात राज्य महिला आयोगावरही टीकेची झोड उठवण्यात आली आहे। यावर आयोगाकडून दावे करण्यात आले होते। आपली तक्रार मांडण्यासाठी अनेक महिला आयोगाचं दार ठोठावतात। मात्र या राज्य महिला आयोगाचा टोल फ्री नंबरच बंद असल्याचं समोर आलंय। पुण्यातील मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आणि पुण्याचे जिल्हाधिकारी यांना पत्र पाठवलंय। कारवाई तर दूरच पण निदान नंबर तरी सुरू करा अशी मागणी मनसेने पत्राद्वारे केली आहे।
महिला आयोगाचा संपर्क क्रमांक 26592707 तर हेल्पलाईन नंबर 155209 हे दोन्ही नंबर बंद असल्याचं चित्र आता समोर आलंय। दरम्यान सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांनी शस्त्र परवाना देताना खोटं शपथपत्र दिल्याचं उघड झालंय। तर पोलिसांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे। या दोघांनीही खोटा भाडे करार करून परवाना मिळवल्याचं आता उघड झालंय आणि या संदर्भात पोलीस सखोल चौकशी करतात। तर सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांनी शस्त्र परवाना मिळवताना एक खोटं शपथपत्र दिल्याचं उघड झालंय आणि खोटं शपथपत्र देऊन या दोघांनी हा परवाना मिळवल्याचं आता माहिती समोर आली आहे। बनावट असं म्हणता येणार नाही, परंतु त्यांचं जे वास्तव्य आहे, त्यांचा जो परमनंट ॲड्रेस आहे तो भुकुम तत्कालीन पुणे ग्रामीणच्या हद्दीतला तो ॲड्रेस आहे आणि ते ॲड्रेस न देता त्यांनी लिव्हिंग लायसन्स ॲग्रीमेंट वारजे आणि कोथरूड या ठिकाणी करून ते वेपन लायसन्स मिळवलेलं आहे ॲड्रेस टाकून। तर त्याबाबत पुणे पोलीस याच्या संदर्भात चौकशी करत आहे आणि चौकशीवरून पुढची जी काही कारवाई असेल ती आपल्याला कळण्यात येईल। कुणाला यामध्ये सर बनावट त्यांनी म्हणजे ते जे लिव्हिंग लायसन्सचे कागदपत्र आहेत ते दिलेले आहेत त्यांची नाव नाही, ते आता ते सर्व चौकशी सुरू आहे। याच्या संदर्भात जी कारवाई जी आहे कारवाईबाबत तुम्हाला नंतर अवगत केली जाईल याच्यामध्ये, परंतु याच्या संदर्भात वेपन लायसन्स संदर्भामध्ये ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी आम्ही करत आहोत। कुठे कुठे अर्ज दिले होते?